तर मातोश्री ठाकरे गटाची उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेची बैठक पार पडली आहे। उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तीकर मात्र मुंबईत नाहीयेत। अमोल कीर्तीकर हे वैयक्तिक कामासाठी मुंबई बाहेर असल्याची माहिती मिळते। बैठकीत जोमानं काम करण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्यात। तर प्रत्येकाने स्वतःला अमोल कीर्तीकर समजून काम करा असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिलाय। आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर सध्या आपल्या सोबत आहे। निवृत्ती, एकीकडे संजय निरुपमांनी नाराजी व्यक्त केली आहे, दुसरीकडे अमोल कीर्तीकरांवर खिचडी घोटाळ्याचा आरोप आहे। या विषयांवर बैठकीत काही चर्चा झाली आहे का? याच मतदारसंघाची मातोश्रीवरती तातडीची बैठक बोलावली होती, परंतु अमोल कीर्तीकर हे वैयक्तिक कामानिमित्त बैठकीला हजर नव्हते आणि काही पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली, आढावा घेण्यात आला आणि पुढे कशा पद्धतीने काम करावं याविषयीचा उद्धव ठाकरेंनी आढावा घेतलेला आहे। प्रत्येकाने अमोल समजून काम करा आणि अमोलच्या पाठीशी तुम्ही उभे राहा अशा संदर्भाच्या सूचना ज्या आहेत त्या उद्धव ठाकरेंनी संपूर्ण पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि आपल्यावर जे संकट आलंय किंवा जे आपल्यावरती हल्ले होत आहेत ते हल्ले होतच राहतील, परंतु जोमाने काम करा असं देखील उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत। विशेष म्हणजे त्या ठिकाणी संजय निरुपम यांचा अमोल कीर्तीकरांच्या उमेदवारीला सुरुवातीपासूनच विरोध होता, त्यामुळे त्यानंतर देखील उद्धव ठाकरेंनी त्यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर ही बैठक जी आहे ती बोलवण्यात आली होती आणि पुढे कशा पद्धतीने काम करायचं याविषयी देखील सूचना ज्या आहेत त्या उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। नक्की निवृत्ती, मात्र ज्या पद्धतीने आपण बघतो आहोत की एकीकडे संजय निरुपमांनी नाराजी व्यक्त केली आहे, खिचडी घोटाळ्याचा आरोपही अमोल कीर्तीकरांवर आहे, त्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का? सुरुवातीलाच आपण जर पाहायला गेलं तर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून वारंवार असं सांगण्यात येत होतं की अमोल कीर्तीकरांवरती केवळ जे आहेत ते आरोप होत आहेत, त्याच्यामुळे आरोपांना उत्तर देण्यासाठी आपण संपूर्णपणे बांधील आहोत, परंतु ज्या पद्धतीने आपली ही जागा आहे आणि आपण ही जागा लढणार आहोत अशी भूमिका जी आहे ते ठाकरे गटाने अगोदरपासूनच त्यांची भूमिका होती, त्याच्यामुळे पदाधिकाऱ्यांना सुरुवातीपासून जवळपास 1.5 वर्षांपासून नक्कीच निवृत्ती, या सगळ्या बैठकीकडे आणि पुढे काय होतंय त्याकडे आपलं लक्ष असेलच।